आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आगामी काळातही देशातील सर्वोत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती बनवण्यासाठी सामूहिक जबाबदारीने काम करण्याचं उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचं आवाहन. रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात काल पिकअप टेम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातात 15 जण जखमी, एकाचा मृत्यू. पुण्याहून शिरूरच्या दिशेने जात असताना पुणे अहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव मंदिरासमोर अचानक ट्रॅव्हल बस पेटली. प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं यश. भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्हा अंतर्गत पेण तालुका शाखेच्या वतीने वाशी इथल्या लुंबिनी बुद्ध विहार इथे श्रामणेर शिबिराचं आयोजन. वाशिमच्या शेलू बाजार इथे सती आई यात्रा महोत्सवात हजारो भाविकांची उपस्थिती. 35 क्विंटल पुरी भाजीच्या महाप्रसादाचं आयोजन. अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र नांदगाव पेठ इथे नव्याने विकसित होत असलेल्या PM मित्रा टेक्स्टाईल पार्कला भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी केली पाहणी. जालना शहरात पुरवठा विभागाची मोठी कारवाई. व्यावसायिक कारणांसाठी वापरले जाणारे 30 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह करणारे पर्यावरण अभ्यासक बंडू धोत्रे यांचे आंदोलन अखेर मागे. बंडू धोत्रे यांना अपेक्षित लेखी पत्र राज्य शासनाने केले जारी.